लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भाजीपाला खरेदीसाठी थांबवलेली रिक्षा चोरीस, अंबड पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात आरोपीला केली अटक। बातमी नाशिक येथून। नवीन नाशिक येथील त्रिमूर्ती चौक परिसरात भाजीपाला व फळे खरेदीसाठी थांबवलेली रिक्षा चोरीस केल्याची घटना घडली होती। या प्रकरणात अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीस केलेली रिक्षा जप्त करून आरोपीला जेरबंद केले आहे। फिर्यादी अशोक विठ्ठल धनगर, वय 40 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 1, शिवप्रकाश सोसायटी, भोलेशंकर चौक, कामटवाडे, नाशिक यांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आपली रिक्षा क्रमांक MH15 EH 7121 विशाल वाईन शॉपच्या जवळ रस्त्याच्या कडेला पार्क करून भाजीपाला व फळे खरेदीसाठी केले होते। सुमारे 18:55 सुमारास परत आल्यानंतर सदर रिक्षा त्या ठिकाणी आढळून आली नाही। परिसरात तसेच नाशिक शहरातील विविध भागात शोध घेऊनही रिक्षा न मिळाल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। चोरीस केलेली रिक्षा काळ्या रंगाची असून त्यावर पिवळ्या पट्ट्या असून अंदाजे किंमत 1,50,000 रुपये आहे। या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 941/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीस केलेली रिक्षा घेऊन एक इसम स्टेट बँक चौक भारतीय बंगल्याजवळ सिडको नाशिक येथे आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांनी पंचनामा करून पोलीस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी तुषार भाऊराव शेजवळ, वय 34 वर्ष, राहणार स्वारबाबा नगर, सातपूर, नाशिक याला चोरीस केलेल्या रिक्षासह ताब्यात घेण्यात आले। रिक्षा जप्त करण्यात आली असून आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किशोर चव्हाण, अंबड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस अंमलदार अनिल गाढवे, मयूर पवार, सागर जाधव यांनी केली। पुढील तपास हवालदार देसले, बॅच नंबर 1782 हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.